Hello student, today we will see the topic number 8 cell biology and biotechnology. Cell biology यामध्ये आपण काय करणार आहोत, सेलचं स्टडी करणार आणि बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज मीन बाय बायोटेक्नॉलॉजी? Bio means living and technique means technology. The technology which is applied on the living things for the human welfare is called biotechnology. ठीक आहे. What is cell? Cell it is the fundamental unit of living being. म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत पृथ्वीवरती ते सर्व कशाने बनलेले आहेत? सेलने बनलेले आहेत. व्हॉट इज टिश्यू? टिश्यू इट इज द ग्रुप ऑफ सेल विच हॅव सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड टिश्यू. ठीक आहे. तर सेलमध्ये आपण ह्या आधी कशा कशाचा स्टडी केलेला आहे? आपण पाहिलेला आहे सेलचे टाइप्स. सेलचे दोन टाइप्स असतात, एक असतात प्रोकॅरियोटिक्स, एक असतात युकॅरियोटिक्स. स्ट्रक्चर ऑफ सेल पाहिला आहे. प्लांट सेलला सेल वॉल असते, ॲनिमल सेलला सेल वॉल नसते. तसंच ऑर्गनेल्स ऑफ द सेल याचा देखील आपण स्टडी केलेला आहे. सेलमध्ये कोणकोणते ऑर्गनेल्स असतात? एक असतं गोल्गी बॉडी, सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, लायसोसोम इत्यादी. या सर्वांचा स्टडी हा सायटोलॉजी मध्ये येतो. म्हणजे व्हॉट इज मीन बाय सायटोलॉजी? Cytology it is the study of cell structure, types and organelles of the cell is called cell cytology and cell biology. Cyto means काय? Cyto means cell and logy means काय? Study. The study of cell is called cytology. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत स्टेम सेल. These are a special types of cell present in the body of multicellular organism. These cells give rise to all other types of cell present in the body of multicellular organism. स्टेम सेल ह्या अशा सेल्स आहेत त्यापासून नंबर ऑफ वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होतात ज्या की ह्युमन बीइंग मध्ये असतात. जसे की मस्क्युलर सेल्स, पॅनक्रियाटिक सेल, लिव्हर सेल, नर्व सेल, ब्रेनच्या ज्या सेल असतात त्या नर्व सेल, बोन मॅरो तसेच पॅनक्रियाटिक सेल या प्रकारच्या वेगवेगळ्या सेल या स्टेम सेल पासून बनलेल्या असतात. तसंच स्टेम सेल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन हिलिंग. जेव्हा आपल्याला एखादी इंजुरी होती त्यानंतर ती हळूहळू भरून येते तर तेव्हा सध्या स्टेम सेलचा मोठा रोल आहे. ठीक आहे. न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम द झायगोट दॅट इज फॉर्म्ड बाय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. झायगोट ही फर्स्ट सेल आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलची. जेव्हा झायगोट एका सेलपासून दोन सेल तयार करतो मायटोटिकली. झायगोटमध्ये कशी होती? मायटोटिक सेल डिव्हिजन होती. म्हणजे फर्स्ट डेला एक, सेकंड डेला एकापासून दोन, दोन पासून चार, चार पासून 8 असं करून मास ऑफ सेल तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लास्टोसाइट देखील म्हणतो. ठीक आहे. ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट these cells from any type of cell, different types of tissue and perform different function in the body. This is called differentiation of stem cell. सुरुवातीला काय होतं? स्टेम सेल झायगोट डिवाइड होतो. डिवाइड होऊन त्यापासून एकापासून दोन, दोन पासून चार, चार पासून 8 अशा प्रत्येक दिवशी सेलचं मायटोटिकली डिव्हिजन होऊन नंबर ऑफ सेल वाढतात आणि त्याचा एक मास ऑफ सेल तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लास्टोसाइट्स म्हणतो. ठीक आहे. मग 5व्या ते 7व्या दिवसामध्ये त्या ब्लास्टोसाइटचं काय होतं? जर्म लेअर मध्ये फॉर्मेशन होतं आणि त्या जर्म लेअरचं तीन प्रकारात डिवायडेशन होतं. एक असतं एक्टोसाइट, एक असतं एंडोसाइट आणि एक असतं मिझोसाइट. तर काय होतं? त्यापासून डिफरंट टाईपच्या सेल तयार होतात. जसं की एक्टोपासून नर्व सेल तयार होतात, मिझोपासून बोन सेल तयार होतात, ब्लड सेल्स पण तयार होतात आणि हार्टच्या पण सेल, अशा डिफरंट टाइप्स ऑफ सेल तयार होतात. तसेच हेपॅटिक सेल म्हणजेच पॅनक्रियाटिक सेल देखील तयार होतात. ही जी प्रोसेस आहे स्टेम सेल पासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेल तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? सेल्युलर डिफरन्सिएशन. द फॉर्मेशन ऑफ स्टेम सेल टू दी डिफरंट टाइप्स ऑफ सेल इज कॉल्ड सेल्युलर डिफरन्सिएशन. ठीक आहे. मग आपल्याला स्टेम सेल कुठनं मिळतात?
कुठे असतात स्टेम सेल्स? स्टेम सेल आर प्रेझेंट इन द umbilical cord by which the fetus is joined to the uterus of the mother. Stem cells are present in the blastocyte stage of embryonic development. म्हणजे न्यूबॉर्न बेबी जेव्हा मदर्सच्या मध्ये असतो तेव्हा तो मदर्सला ज्या ट्यूबने कनेक्ट असतो त्यालाच आपण काय म्हणतो? एम्बिलिकल कॉर्ड. तर जेव्हा इंडिव्हिज्युअल झाल्या आपण जेव्हा एम्बिलिकल कॉर्ड कट करतो त्यात देखील स्टेम सेल भेटतात आपल्याला. स्टेम सेल आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसाइट स्टेज ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे झायगोटचं जेव्हा सेल डिव्हिजन होतं मायटॉटिकली तेव्हा जो मास ऑफ सेल तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लास्टोसाइट. ॲट द टाइम ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. मग त्या जे 5 ते 7 दिवसाच्या अगोदरच्या ज्या सेल असतात त्याला आपण काय म्हणतो? स्टेम सेल्स म्हणतो. ठीक आहे. इट इज ऑल्सो फाउंड इन अडल्ट ह्युमन. मग अडल्ट ह्युमन मध्ये कुठे कुठे भेटतात त्या सेल? एक आहे रेड बोन मॅरो आणि दुसरा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. मग आता स्टेम सेलचे 2 प्रकार आहेत. डिपेंडिंग अपॉन सोर्स स्टेम सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. एक आहे एम्ब्रियोनिक स्टेम सेल आणि दुसरी आहे अडल्ट स्टेम सेल. ठीक आहे. फर्स्ट आपण पाहूयात एम्ब्रियोनिक स्टेम सेल. Division of the zygote start and thereby it is converted into embryo. Cell of embryo undergo repeated mitotic division. Cell differentiation start from 14 days of conception. Cell of different organism like osteocytes, ऑर्गन्स लाईक ऑस्टोसाइट त्यालाच काय म्हणतो? बोन सेल्स म्हणतो. हिपॅटोसाइट त्यालाच काय म्हणतो आपण? लिव्हर सेल. अँड न्यूरॉन्स आर फॉर्मड ड्यू टू डिफरन्सिएशन. म्हणजे एम्ब्रियोच्या म्हणजे आफ्टर 14 डेज ऑफ द एम्ब्रियो सेल्स काय होतात? स्टेम सेल्स काय होतात? वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्समध्ये त्याचं डिवायडेशन होतं. त्या काय करतात? वेगवेगळ्या प्रकारच्या सेल तयार करतात. मग ऑस्टिओसाइट्स सेल तयार करतात त्यालाच काय म्हणतो आपण? बोन सेल म्हणतो. हिपॅटोसाइट्स करतात त्यापासून काय तयार होतं? लिव्हर तयार होतं. न्यूरॉन्स करतात त्यापासून काय होतं? ब्रेन्सच्या सेल तयार होतात. ठीक आहे. तसंच बीटा सेल तयार करतात त्या कशामध्ये असतात? पॅनक्रियास मध्ये असतात. तर या प्रकारे स्टेम सेल ह्या 220 प्रकारच्या सेल्स तयार करू शकतात आणि तयार करतात. एक टर्म आहे इथे प्लुरिपोटेन्सी. व्हॉट इज मीन बाय प्लुरिपोटेन्सी? Pluripotency, it is the ability of the cell to make one form to different types of cell. म्हणजे हे काय आहे? ही अशी सेलची ॲबिलिटी आहे ज्याच्यात की एका सेलपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेल तयार करण्याची क्षमता आहे. प्लुरिपोटेन्सी अँड सेल्युलर डिफरन्शिएशन यामध्ये फरक आहे. जेव्हा स्टेम सेल पासून डिफरंट टाइप्सच्या सेल तयार होतात त्याला काय म्हणतो आपण? त्या प्रोसिजरला काय म्हणतो? सेल्युलर डिफरन्सिएशन. ठीक आहे. आणि प्लुरिपोटेन्सी काय आहे? इट इज द ॲबिलिटी. ती काय क्षमता आहे सेलची की एका सेलपासून वेगवेगळ्या सेलमध्ये रूपांतर होण्याची क्षमता. ठीक आहे. तुम्ही हे ऐकलेलं आहे का? इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे. आफ्टर द 5th to 7th डेज म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यामध्ये काय असतं? आपण तर डायरेक्टली एम्ब्रियोतनं स्टेम सेल तर काढू शकत नाहीत ह्युमन बिंग मधल्या. मग काय करतो? आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी कन्सेप्ट माहित आहे. ठीक आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे. IVF सर्वांना माहित आहे. त्यामध्ये काय केलं जातं? जेव्हा IVF केलं जातं त्यातल्या 5व्या ते 7व्या दिवशी काही त्यातले एम्ब्रियो हे काय केले जातात? काढून घेतले जातात. कशासाठी? ते सरोगेट मदर मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी. पण 2-3 एम्ब्रियो सोडून जे बाकीचे एम्ब्रियो जे उरलेले असतात ते आपण कशासाठी वापरतो? स्टेम सेल कल्चरसाठी. मग स्टेम सेल आपण काय करायचं? त्यावरच्या स्टेम सेल घ्यायचं आणि असं एखादं बायोकेमिकल सबस्टन्स घ्यायचा की जो टाकल्यानंतर त्यापासून पॅनक्रियासच्या सेल तयार होतील.
मग आपल्याला जे सेल हव्या आहेत त्या सेल आपण त्या स्टेम सेलपासून करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे बायोकेमिकल त्यावरती अप्लाय करून आपण त्या टाईपचे सेल तयार करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट टाईप कोणता होता? अडल्ट स्टेम सेल्स. ठीक आहे. मग त्या कुठनं भेटतं आपल्याला? एक तर रेड बोन मॅरो, नंतर सांगितलं होतं ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू अँड ब्लड, आणि परत कोणतं सांगितलं होतं? कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर बर्थ. ठीक आहे. एम्बिलिकल कॉर्ड बद्दल जे सांगितलं होतं तेच सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे युजेस ऑफ स्टेम सेल. तर त्यामध्ये दोन टाईप दिलेले आहेत, दोन यूज दिलेले आहेत. फर्स्ट आहे रिजनरेटिव्ह थेरपी अँड सेकंड जे आहे ते काय आहे? ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ठीक आहे. तर आपण एक एक पाहूया. सुरुवातीला दिलं आहे फर्स्ट काय आहे? रिजनरेटिव्ह थेरपी. रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये फर्स्ट दिलं आहे सेल थेरपी. त्यामध्ये काय दिलं आहे? स्टेम सेल्स आर यूज्ड टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ कंडिशन लाईक डायबेटिक मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, अल्झायमर डिसीज आणि पार्किन्सन्स डिसीज. ठीक आहे. मग यामध्ये काय होतं? एक मिनिट. ठीक आहे. मग यामध्ये काय होतं? आपल्याला काय करायचं आहे? डायबिटीज कशामुळे होतो? इन्सुलिन सिक्रिट होणं स्टॉप झाल्यामुळे किंवा इन्सुलिनचं प्रमाण शरीरामध्ये कमी झाल्यामुळे काय होतं? आपल्याला डायबिटीज होतं. ठीक आहे. इन्सुलिन जर सिक्रेट झालं नाही तर काय होतं? आपल्या बॉडीतलं शुगर लेवल काय होतं? इन्क्रीज होतं. मग त्याला कारणीभूत काय आहे? बीटा सेल. मग त्या बीटा सेल कशामध्ये असतात? पॅनक्रियाजमध्ये. मग जेव्हा पॅनक्रियाज मधल्या काही बीटा सेल डेड झालेल्या असतील तेव्हा आपल्याला त्या रिप्लेस कराव्या लागतील. मग त्यासाठी आपण काय करतो? सेल थेरपी यूज करतो. मग त्यामध्ये आपण काय करतो? आपण जे इनविट्रो फर्टिलायझेशन बघितलं आहे तिथं आपण काय करतो? एम्ब्रिओ तयार करतो. ठीक आहे. मग तिथे एम्ब्रिओ तयार केल्यावर आपण काय करतो? मग त्या एम्ब्रिओ मधले काही स्टेम सेल्स आपण लॅबमध्ये एका पेट्री डिश मध्ये घेतो आणि त्यावरती असे बायोकेमिकल्स टाकतो ज्यापासून की आपल्याला काय भेटेल? की बीटा सेल्स भेटतील. मग त्या बीटा सेल तयार झालेल्या आपण काय करणार? ह्युमन बिंग मध्ये इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे. मग इंट्रोड्यूस केल्यावर काय होतील? तिथले बीटा सेल ऍक्टिव्ह होतील. मग त्यापासून काय होईल? इन्सुलिन तयार होईल आणि इन्सुलिन तयार झाल्यानंतर काय होईल? आपली शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये राहील. सेम मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, जेव्हा हार्टमध्ये एखादा ब्लॉक येतो तेव्हा आपण तो ब्लॉक काढून टाकतो, पण त्याच्या आजूबाजूच्या टिश्यू मधल्या सेल्स काय होतात? डेड होतात. मग त्यामुळे हार्टला ब्लड प्रोव्हाइड व्यवस्थित होत नाही. मग त्यावेळेस आपण काय करतो? मग तसंच स्टेम सेल्स पेट्री डिश वरती घेतो आणि असा बायोकेमिकल्स त्यावरती टाकतो की ज्यापासून मायोकार्डियलच्या सेल्स तयार होतील. ठीक आहे. आणि त्या सेल तयार झाल्यावर त्या ह्युमन बिंग मध्ये आपण इंट्रोड्यूस करतो. मग हार्ट आपलं व्यवस्थित फंक्शन करेल. सेम तसंच की अल्झायमर डिसीज. मग अल्झायमर डिसीज रिलेटेड टू व्हॉट? इट इज रिलेटेड टू ब्रेन. मग अल्झायमर डिसीज मध्ये काय होतं? अल्झायमर डिसीज मध्ये सुरुवातीला काय होतं? आपली शॉर्ट टर्म मेमरी जी असते ती लॉस होते. मग ती शॉर्ट टर्म मेमरी लॉस होते. मग थोड्या वेळापूर्वी आपण काय केलं, काल काय जेवण केलं, थोड्या वेळापूर्वी कोणतं काम केलं हे पण आपल्याला आठवत नाही. मग काही काळानंतर शॉर्ट टर्म नंतर लॉंग टर्म मेमरी सध्या लॉस होऊ शकते आणि त्यानंतर ह्युमनची डेथ सध्या होऊ शकते. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? तर तिथे सेल थेरपी यूज करतो. मग काय करतो? परत सेम प्रोसिजर, पेट्री डिश वरती स्टेम सेल्स घ्यायच्या, त्यावरती असा केमिकल सबस्टन्स टाकायचा ज्यापासून न्यूरॉन सेल्स तयार होतील आणि मग परत त्या सेल्स आपण काय करायचं? ह्युमन बिंग मध्ये इंट्रोड्यूस करायच्या. मग ह्युमन बिंग व्यवस्थित वर्क करू लागेल. ठीक आहे. नेक्स्ट बी दिला आहे टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन द कंडिशन लाईक ॲनिमिया, थॅलेसमिया, ल्युकेमिया, ईटीसी. मग इथे काही डिसीज दिलेले आहेत. एक आहे ॲनिमिया, तुम्ही ऐकलेलंच असेल, सिकल सेल ॲनिमिया. सेकंड आहे थॅलेसमिया,
आणि थर्ड आहे ल्युकेमिया. तर ॲनिमियामध्ये काय होतं, ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे आपल्याला विकनेस येतो. ठीक आहे. मग थॅलेसमियामध्ये काय होतो, ज्या आपल्या ब्लड सेल्स आहेत म्हणजे आरबीसी, त्यांचा आकार ओव्हल शेपपासून डिफरंट होऊन जातो, व्यवस्थित सर्क्युलर राहत नाही, तेव्हा आपल्याला कोणता डिसीज होतो, थॅलेसमिया. आणि थर्ड आहे ल्युकेमिया. ल्युकेमिया मीन्स काय, ल्युकेमिया कशामुळे होतो, लिम्फोसाइट सॉरी व्हाईट व्हाईट ब्लड सेल्स जेव्हा इन्क्रीज होतात तेव्हा ल्युकेमिया होतो. ठीक आहे. तर मग यासाठी आपण काय करणार, टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन द कंडिशन लाईक, मग आपण काय करणार, स्टेम सेल घेणार आणि त्यावरती असा केमिकल सबस्टन्स टाकणार की ज्यापासून आरबीसी तयार होतील. आरबीसी म्हणजेच काय, रेड ब्लड सेल्स. त्यामुळे आपण ॲनेमिया ॲनेमियाच्या डिसीज पासून दूर होऊ. मग थॅलेसमियामध्ये पण सर्क्युलर शिफ्टच्या आपण रेड ब्लड सेल्स तयार करून घेऊ. आणि ल्युकेमियामध्ये काय होतं, रेड ब्लड सेल्सचं प्रमाण हे कमी होतं आणि व्हाईट ब्लड सेल्सचं प्रमाण वाढलेलं असतं. मग आपण त्यामध्ये काय करू, रेड ब्लड सेल्सचं प्रमाण इन्क्रीज करू. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. सेकंड यूज काय आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. यामध्ये काय करतो आपण, किडनी, लिव्हर, पॅनक्रियाचा एखादा छोटासा पार्ट जर खराब झालेला असेल तर आपण तो देखील ट्रान्सफर करू शकतो. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण तो देखील ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. मग in case of failure of organ like kidney, liver, those can be produced with the help of stem cell and transplanted. मग काय करतो, जर एखादी किडनी खराब झाली असेल तर आपण काय करतो, स्टेम सेल घेतो. मग त्या स्टेम सेल वरती असा बायोकेमिकल सबस्टन्स टाकतो की ज्यामुळे आपल्याला किडनीच्या सेल्स मिळून जातील. मग त्यापासून आपण किडनी तयार करून आपण ती ह्यूमन बिंग मध्ये ट्रान्सप्लांट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. Various organs in the human body, either some less efficient or completely functionless due to various reasons like aging, accident, infection and disorders etc. बऱ्याच वेळेस काय होतं, ह्युमन बीइंगच्या काही कारणास्तव ऑर्गन व्यवस्थित काम करत नाहीत. मग त्यामध्ये वेगवेगळे रिझन असू शकतात. एक असू शकतं एजिंग असू शकतं, नंतर ऍक्सिडेंट, एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट वगैरे झाला तर आपल्या एखाद्या ऑर्गनला इंजुरी झाली तर ते व्यवस्थित काम करू शकत नाही किंवा डिस्फंक्शन होऊ शकतं. तसंच एखादं इन्फेक्शन जरी झालं तरी आपलं ऑर्गन व्यवस्थित काम करू शकत नाही, किंवा एखादा डिसऑर्डर जरी झाला किडनीला किंवा लिव्हरला तरी देखील आपलं ऑर्गन व्यवस्थित काम करू शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करतो. अवेलेबिलिटी ऑफ द डोनर इज इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. मग जेव्हा आपल्याला ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं असतं त्यावेळेस काय असतं, आपल्याला एखाद्या अशा पर्सनची गरज असते की जो ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकतो. मग त्यामध्ये आपल्याला काय करता येतं, कोणकोणते ऑर्गन ट्रान्सप्लांट करता येतात, मग किडनी असो, पॅनक्रियाज असो, स्किन असो. ठीक आहे. मग एखादा जर डोनर असेल, आपल्या दोन्ही किडन्या व्यवस्थित वर्क करू शकत असेल तर त्यावेळेस काय करू शकतो, तो एक किडनी त्याची ट्रान्सप्लांट करू शकतो किंवा डोनेट करू शकतो की अशा पेशंटला ज्याला किडनीची गरज आहे. ठीक आहे. तर एका किडनीवर देखील आपलं व्यवस्थित फंक्शन होऊ शकतं. जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांट करावं लागतं त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींना लक्ष द्यावं लागतं. त्यासाठी व्हेरियस फॅक्टर लाईक ब्लड ग्रुप, डिसीज, डिसऑर्डर, एज etc ऑफ द डोनर अँड रिसिपिएंट नीड टू बी पेड अटेन्शन ड्युरिंग दी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करायचं असतं त्यावेळेस डोनर आणि रिसिपिएंट यामधल्या कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं असतं, एक तर त्यांचा ब्लड ग्रुप वरती लक्ष ठेवायचं असतं, त्यांचा ब्लड ग्रुप सेम आहे का, त्यांना कोणता आजार आहे का नाही, कोणता डिसऑर्डर आहे का नाही, आणि तसंच त्यांचं एज देखील पाहावं लागतं. However, other organ cannot be donated during lifetime. Organ like liver, heart, eye can be donated after death only.
काही ऑर्गन असे आहेत की ते आपण फक्त ह्युमन बिंगच्या डेथ नंतरच डोनेट करू शकतो. त्यामध्ये काय आहे, लिव्हर आहे, हर्ट आहे, आईज आहे, यासारखे ऑर्गन आपण हे ह्युमन बिंगच्या डेथ नंतरच डोनेट करतो. आणि काही ऑर्गन असे आहेत जसं की हेअर, स्किन, हे आपण लाईव्ह असताना सध्या डोनेट करू शकतो.